आज पण तब्येत खराब असल्यामुळे जॉबवरून लवकरच आलेली. घरी येऊन पाहते तर गंशू मॅडमचं इथं खेळणं चाललं होतं भर उन्हामध्ये. तिला वरती घेऊन गेले. नंतरनं मी पण टॅब्लेट्स खाल्ल्या आणि झोपून घेतलं. संध्याकाळी उठले आणि घरच्यांना घेऊन शॉपिंगला निघाले. कारण की मी आजारी म्हणून त्यांनी पण तोंड पाडलेलं. नंतरनं आमच्या कारभारीणबाई गेल्या ATMला. तिथे कॅश काढायची होती त्यांना, पण नेमकं ATM बंद होतं. मग शेवटी पोहोचलो साडीच्या दुकानात. मम्मीची दिवाळीची साडी बाकी होती, सो ती घ्यायला गेली. तर आम्ही पण चान्स मारून 2 साड्या उचलल्या, तर 3 साड्या अशा टोटल घेतल्या. नंतरनं थोडंसं डेकोरेशनचं साहित्य घेतलं, कारण की मी आजारी असले की आमच्या घरात कोणाला उत्साह नसतो. एकमेव मी व्यक्ती असते जी सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहे, नाहीतर मग मी नाही तर ते कोणीच नाही असं असतं. म्हणून थोडीशी पूजेची साहित्य दिवाळीची वगैरे खरेदी केली. नंतरनं पार्लरमध्ये गेले, वहिनींना भेटले, घरच्यांना वडापाव खाऊ घातला, जो की इथला बऱ्यापैकी फेमस आहे तळेगावमधला. नंतरनं गणशूसाठी थोडेसे फटाके घेतले, स्टॉलवर जायला मला चक्कर येत होती म्हणून. संध्याकाळी तिला कारमधनं राऊंड मारायला पाठवलं. घरी आले तर इथे मस्त डेकोरेशन असं थोडंसं माळा वगैरे लावल्या सिस्टरने. आणि जेवणामध्ये होता आज राईस. सो दॅट्स इट फॉर टुडे.